राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंडा कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधील पोटनिवडणुकीला 12 दिवस शिल्लक राहिले आहेत। तुम्ही ते 12 दिवस माझ्यासाठी द्या, पुढील अनेक वर्ष मी तुमच्यासाठी देईन, असं प्रतिपादन युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केलंय। राहुरी तालुक्यातील सातरळ इथे एका आयोजित प्रचार दौऱ्याच्या वेळी अक्षय कर्डिले यांनी मतदारांना आवाहन केलं। 23 एप्रिल रोजी होत असणाऱ्या राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधील पोटनिवडणुकीसाठी राजकीय वातावरण आता चांगलंच तापू लागलंय। महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू झाला आहे। 12 एप्रिल रोजी राहुरी तालुक्यातील गुहा, तांभेरे, तांदुळनेर, माळेवाडी, सातरळ, सोनगाव, धानोरे, निंभेरे, तुळापूर, कानडगाव आदी भागांमध्ये प्रचार दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। ठिकठिकाणी मतदारांकडून अक्षय कर्डिले यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। सातरळ येथील कार्यक्रमात बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले की तुम्ही सर्वांनी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना भरभरून प्रेम दिलं। त्यांनी देखील जनतेसाठी तसेच मतदारसंघामधील विकास कामांसाठी आपलं आयुष्य खर्ची केलं। जनतेचे प्रश्न मार्गी लावणे आणि मतदारसंघामधील विकास कामं करणे हेच विचार 24 तास त्यांच्या डोक्यामध्ये असत। आजारी असताना देखील त्यांनी जनतेचाच विचार केला। या निवडणुकीला आता फक्त 12 दिवस शिल्लक राहिले आहेत। तुम्ही हे 12 दिवस माझ्यासाठी द्या, पुढील अनेक वर्ष मी तुमच्यासाठी देईन। सातरळ भागात जी काही प्रलंबित कामं आहेत ते निवडून आल्यानंतर प्रलंबित कामं मी पूर्ण करेल, असं आश्वासन अक्षय कर्डिले यांनी उपस्थित नागरिकांना दिलंय। तर यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, त्यांच्यासह भाजप महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच सातरळ परिसरामधील मतदार मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते। नक्कीच भविष्याच्या वाटचालीमध्ये आपल्या या 6 महिन्यामध्ये जे तुम्ही मला प्रेम दिलंय हे म्हणजे न विसरणार आहे। उद्या अनेक गोष्टी मला भविष्यामध्ये मिळतात किंवा नाही मिळतात, पण मात्र हे 6 महिन्यामध्ये न विसरणार आहेत। हे माझ्या हृदयात कोरले गेलेले दिवस अत्यंत दुःखाचे आणि वाईट दिवस माझ्या स्वतःसाठी आहेत। म्हणून या दिवसामध्ये तुम्ही सर्वांनी जी मदत मला केलेली आहे, जे प्रेम मला कुटुंबासारखं दिलंय, या कुटुंबाला मात्र म्हणजे तुम्हाला सर्वांना मी आयुष्यभर माझा शेवट होईस्तोवर कधीच विसरणार नाही। आणि नक्कीच तुम्हाला या ज्या अपेक्षा तुम्ही साहेबांकडून ठेवलेल्या होत्या 2024 मध्ये की साहेब आमदार झाल्याच्या नंतर आपल्याला हे कामं ह्या भागामध्ये आपल्या गावामध्ये हे आणायचेत, यादी पूर्ण त्याच पद्धतीने माझ्या हातामध्ये साहेबांनी बनवलेली आहे। जेवढं करता येईल तेवढं साहेबांनी 7-8 महिन्यात आजारी असताना केलं, पण आता कामं भरपूर होते, अपेक्षा भरपूर होत्या, अशी घटना घडली, गोष्टी झाल्या नाही। पण आता मी आपल्याला 100% पूर्णपणे शब्द देतो की 3 वर्ष आपल्याला आता मिळणार आहेत। जे स्वप्न आपल्या गावासाठी साहेबांनी पाहिले होते, ज्या अपेक्षा तुमच्या साहेबांकडून होत्या आता माझ्याकडे आहेत। 3 वर्षात 29 पर्यंत पोहोचू तर सगळे कामं आपल्या मायेवाडी आणि डुकरेवाडीचे झालेले पाहायला मिळते। तुम्हाला 100% शब्द मी या निमित्ताने देतो आणि नक्कीच चांगल्या पद्धतीने वाटचाल आपण भविष्यामध्ये करू। आपल्या गावाचा विकास आणि ज्याला त्याला जिथं तिथं ताकद देता येईल
या पदाच्या माध्यमातून 100% मी पूर्णपणे न्याय देण्याचं काम करत राहून आपली सेवा करत राहीन, एवढंच या निमित्तानं आपल्याला आवर्जून सांगतो. मनोज साळवेसह महेश दाने, सी 24 तास, राहुरी.